सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या एकेरी वाहतुकीला सुरुवात झाली आहे। महामार्गावरचं पाणी ओसरल्यानंतर सर्व वाहनं सोडण्यास आता सुरुवात झाली आहे। महामार्गाच्या एका रस्त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आहे, गाळ आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक आता सुरू करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडलेले काही ट्रक होते, आता या ट्रक चालकांना दिलासा मिळालेला आहे आणि या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी। सोलापूर आणि विजयपूर महामार्गावरील वाहतूक जी आहे ती गेल्या 3 दिवसांपासून बंद होती, मात्र आता ती वाहतूक सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत सीना नदीचं पात्र आहे ते मोठ्या प्रमाणात भरलं होतं, ओसंडून वाहत होतं, त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी वाहतूक देखील बंद करण्यात आली होती। सीना नदीचा जो महापूर आला होता त्याचा मोठा फटका हा सोलापूर विजयपूर महामार्गाला तसेच सोलापूर आणि पुणे महामार्गाला बसलेला होता। आता तुर्तास खबरदारीचा उपाय म्हणून या राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक ही सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही काळामध्ये पुन्हा एकदा ही वाहतूक देखील दोह बाजूंनी सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। त्यामुळं आता लांबपर्यंत वाहनांच्या ज्या रांगा लागलेल्या होत्या आता ते कुठंतरी मोकळा श्वास घेताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदिप्पा, झी 24 तास, वडकबाळ, सोलापूर।